तर या प्रेझेंटेशनमध्ये आपण हे बघत आहोत, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 365 असेल किंवा 2019-21 मधल्या होम मेनूमध्ये हा जो डिझायनर टॅब आहे, हा डिझायनर टॅबचा वापर करून आपण वेगवेगळ्या स्लाइडच्या डिझाईन आयडियाज जनरेट करू शकतो. आता ह्याच्यामधला आणखी एक ऑप्शन असा आहे, त्या ऑप्शनवर मी इथे येतो की सगळ्यात शेवटची ही जी स्लाइड आहे ही रिकॅपची स्लाइड आहे. या रिकॅप करता इन्सर्ट मेनूमध्ये ज्यावेळी तुम्ही जाता, इन्सर्ट मेनूमध्ये इथं स्लाइड्स, टेबल, इमेज, कॅमेरा, इलिस्ट्रेशन्स, लिंक, कॉमेंट्स, वेगवेगळे सब मेनू आहेत, वेगवेगळे बटन्स आहेत. तर याच्यामध्ये झूम नावाचं हे ऑप्शन आहे, झूम. त्या झूमला मी क्लिक केलं. झूमला क्लिक केल्यानंतर समरी झूम, सेक्शन झूम, स्लाइड झूम असे 3 ऑप्शन इथं मला दिसत आहेत. तर इथं मी समरी झूमला क्लिक करतोय. समरी झूमला क्लिक केल्यानंतर माझ्या या स्लाइडमध्ये अगोदर दाखवलेल्या कोणकोणत्या स्लाइड इन्सर्ट करायच्या ते मी इथं सिलेक्ट करू शकतो. आता ह्या सगळ्या मी सिलेक्ट केलेल्या होत्या, त्या डिसिलेक्ट करतोय. माझ्या प्रेझेंटेशनमध्ये शेवटी रिकॅप घेत असताना कोणत्या महत्त्वाच्या स्लाइड मला इन्क्लूड करायच्या या समरी झूममध्ये ते आपण या ऑप्शनमध्ये ठरवू शकतो. आता इथे मला माझी पहिली स्लाइड, 3री, 7वी, 11वी, 10वी, 14वी या सगळ्या स्लाइडचा मला रिकॅप करायचा. तर इथं मी इन्सर्ट म्हटलं. इन्सर्ट म्हटल्यानंतर हा जो रिकॅप आहे स्लाइड शो मोडमध्ये गेलो. आता या ज्या स्लाइड मी सिलेक्ट केलेल्या होत्या त्या सगळ्या स्लाइड मला इथं दिसत आहे. तर याचा मला रिकॅप करायचा आहे. तर पाहिजे ती स्लाइड मी इथं झूम करू शकतो. समरी झूम हे ऑप्शन वापरून समजा मला याच्याबद्दल सांगायचं, तर ती स्लाइड जी आहे ती झूम झालेली. त्या आजच्या आपल्या प्रेझेंटेशनचा विषय होता हाऊ AI इनोव्हेशन्स एलिव्हेट कम्युनिकेशन अँड ॲनालिसिस इन द वर्कप्लेस. आपल्या कामाच्या ठिकाणी कम्युनिकेशन आणि डाटा ॲनालिसिसमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलचा कसा वापर करता येईल हा विषय होता. त्या विषयाच्या अनुषंगाने काही कंटेंट या स्लाइडवर मी दाखवलेले होते. परत मी झूम आउट करतो. तर या पद्धतीने हे रिकॅपचं फीचर की जे फीचर 2016 मध्ये किंवा त्या अगोदरच्या मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये नव्हतं, ऑफिस 365 मध्ये हे फीचर आलेलं आहे. तर आपलं प्रेझेंटेशनचा रिकॅप करत असताना, समरी सांगत असताना या फीचरचा सुद्धा आपण या पद्धतीनं वापर करू शकतो. तर थोडक्यात मी काही टेक्स्ट जनरेट केलं आणि एक प्रेझेंटेशन टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये केलं होतं. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमधल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ते टेक्स्ट आपण बदललं. आता नुसतं मायक्रोसॉफ्ट पॉवर नाही तर वेगवेगळे टूल आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर त्या टूलबद्दल आपण माहिती करून घेऊ. साधारणतः डे टू डे वर्कमध्ये, कम्युनिकेशनमध्ये आपण काय करत असतो, एक तर आपल्याला ईमेल येतात, ईमेल रिसीव्ह होतात किंवा ईमेलला आपल्याला रिप्लाय द्यावे लागतात. बऱ्याच वेळा आपल्याला प्रेझेंटेशन द्यावं लागतं, काही कंटेंट रायटिंग करावं लागतं. कंटेंट रायटिंग आपण पर्सनल ह्याच्यामध्ये सुद्धा करतो. काही व्हॉट्सअप मेसेज असतात त्याला आपण रिप्लाय देतो, काही SMS करत असतो. बऱ्याच वेळा टेक्स्ट, इमेज, डाटाच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याकडे कंटेंट असतात. आणि त्याचप्रमाणे एक्सेल फाईलमधला जो डाटा आहे त्याचं ॲनालिसिस आपल्याला करावं लागतं किंवा एखादी इमेज आहे तिचं ॲनालिसिस करावं लागतं. मग या सगळ्या कामामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलचा आपण वापर करू शकतो. पुढच्या स्लाइडवर मी येतोय. तर याच्यामध्ये ChatGPT, Copilot, Claude AI आणि गॅमा ॲप हे वेगवेगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल आहेत. ChatGPT पासून आपण सुरुवात करू. मी माझ्या वेब ब्राउझरमध्ये जातोय आणि ह्या वेब ब्राउझरमध्ये मी ऑलरेडी काही टॅब ओपन करून ठेवलेला आहे. आता इथं समजा मला ChatGPT हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल वापरायचे. ChatGPTचा हा स्क्रीन, मेन स्क्रीन किंवा होम स्क्रीन ओपन झालेला आहे. इथं 2 ऑप्शन आहेत, साइन अप किंवा लॉग इन. तर पहिल्यांदाच तुम्ही हे पेज ओपन केलं असेल तर साइन अप करावं लागेल. अकाउंट जर तुम्ही क्रिएट केलेलं असेल तर लॉग इन करावं लागेल. मी ऑलरेडी माझं अकाउंट क्रिएट केलेलं आहे.
ते क्रिएट केलेलं अकाउंट टेक्स्ट बार आहे की ज्याच्यामध्ये मी मेसेज कुठलाही टाईप करू शकतो. तर इथं याचा वापर करून आपण कुठलेही कंटेंट क्रिएट करू शकतो. आपण ChatGPT या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलचा वापर करून काही टेक्स्ट इथं जनरेट करणार आहोत. एका विषयावर समजा मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, कुठलाही एक टॉपिक सांगा. सांगा कुठलाही एक टॉपिक. आर्थिंग. त्या इथं मला त्याला इनपुट द्यावं लागेल. इथं मी देतो क्रिएट प्रेझेंटेशन ऑन इलेक्ट्रिकल अर्थिंग. तर मी सांगतो क्रिएट 10 स्लाइड्स. बघा ChatGPT AI टूल मी ओपन केलं, अकाउंट क्रिएट केलेलं आहे आणि त्याला एक प्रॉम्प्ट दिली. हे जे काही इनपुट दिलं त्याला म्हणतात प्रॉम्प्ट. त्याला मी सांगितलं की मला प्रेझेंटेशन इलेक्ट्रिकल अर्थिंग या विषयावर तयार करायचं आहे आणि 10 स्लाइड पाहिजे. इथे एंटर केलं. एंटर केल्यानंतर त्याचा हा रिस्पॉन्स आहे की माझी पहिली स्लाइड टायटल स्लाइड असेल, दुसरी इंट्रोडक्शनची असेल, तिसरी स्लाइड. या पद्धतीनं हे टेक्स्ट जनरेट होईल. हे टेक्स्ट जनरेट झाल्यानंतर समजा हे प्रेझेंटेशन तुम्हाला द्यायचे तर त्याची स्क्रिप्ट सुद्धा तुम्ही इथे तयार करू शकता. इथं मी याला म्हणतो राईट स्क्रिप्ट. दुसरी प्रॉम्प्ट मी वापरतोय राईट स्क्रिप्ट फॉर दिस प्रेझेंटेशन. एंटर. पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं की एकदा टेक्स्ट मिळालं की मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मधलं डिझायनर ऑप्शन वापरून त्याच्या वेगळ्या डिझाईन आपल्याला करता येतील. आता ChatGPT आपल्याला टेक्स्ट देते. ह्या टेक्स्ट तुम्ही मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट मधून वापरून या स्लाइडचं टेक्स्ट जसं पाहिजे तसं डिझाईन तुम्ही त्याच्यावर करू शकता. आता बघा, ज्यावेळी मी त्याला ही प्रॉम्प्ट वापरली, कमांड दिली की मला याचं स्क्रिप्ट पाहिजे, तर त्यावेळेस त्यांनी काय दिलं, स्लाइड डिस्प्लेज अंडरस्टँडिंग इलेक्ट्रिकल अर्थिंग विथ द सबटायटल एन्शुरिंग सेफ्टी अँड स्टॅबिलिटी इन इलेक्ट्रिकल सिस्टीम. प्रेझेंटर म्हणून मला काय करायचं, काय बोलायचं आहे, तर त्याची स्क्रिप्ट पूर्ण तयार करून दिली. म्हणजे याची प्रॅक्टिस करून समजा मला उद्या इलेक्ट्रिकल अर्थिंग या विषयावर प्रेझेंटेशन द्यायचं आहे, तर त्याच्या स्लाइड आणि 2 स्लाइडच्या मध्ये काय बोलायचं याचं सुद्धा स्क्रिप्ट त्यांनी तयार करून दिले. तर या पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण वापर करू शकतो. चॅट याचा अर्थ जे कॉन्व्हर्सेशन, डायलॉग, इंटरॅक्शन आणि GPT, जी म्हणजे जनरेटिव्ह, P म्हणजे प्री ट्रेंड आणि T म्हणजे ट्रान्सफॉर्मर. जनरेटिव्ह, प्री ट्रेंड, ट्रान्सफॉर्मर या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलला अशा प्रकारे ट्रेनिंग देण्यात आलेले की ते टेक्स्ट जनरेट करणार आहे. तुम्ही जे काही इनपुट देणार आहे त्या इनपुटवरती टेक्स्ट जनरेट करणार. आता जसं प्रेझेंटेशन आपल्याला करावं लागतं बऱ्याच वेळा, तसं आपल्याला ईमेल रायटिंग करावं लागतं. आता ईमेल रायटिंग करायचं, मी याला इथं नवीन चॅट ओपन करतो. म्हणजे नवीन बॉक्स ओपन झाला आणि या बॉक्समध्ये त्याला एक प्रॉम्प्ट देतो, राईट अँड ईमेल and invite all engineers to AI tools workshop. एक सिंपल प्रॉम्प्ट आहे. प्रॉम्प्ट मी एंटर केली. याच्यामध्ये तुम्ही त्याला काय इनपुट देताय हे महत्वाचं आहे. लगेच त्यांनी तो ईमेल इथं ड्राफ्ट करून मला दिलेला आहे. त्याला मी एका ओळीचं इनपुट दिलेलं आहे आणि माझ्यासाठी त्यांनी पूर्ण ईमेल ड्राफ्ट करून दिलेली. डिअर इंजिनियर्स, आय होप दिस ईमेल फाइंड्स यू वेल. वी आर एक्साइटेड टू अनाउन्स अन अपकमिंग वर्कशॉप
on AI tools aimed at enhancing our engineering capabilities and fostering innovation within our team. Title: AI Tools Workshop for Engineers. Date, time, location. In this workshop, we will explore the latest advancement in AI tools and how they can be integrated into our engineering processes. Key topics to be covered. अशा प्रकारे डिटेलमध्ये त्यांनी मला तो ईमेल हा तयार केलेला. आता समजा याला मी पुढची प्रॉम्प्ट वापरली की एवढा मोठा लेंथी ईमेल मला पाठवायचा नाही, मी त्याला म्हणतो शॉर्ट. बघा एकच शब्द मी वापरणार आहे, शॉर्ट. एंटर. तर हाच ईमेल मला तो त्याचे कंटेंट कमी करणार. Dear engineers, you are invited to an AI tools workshop designed to enhance our engineering capabilities. Details, looking forward to seeing you there. Best. तर या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तसे ईमेल तुम्ही तयार करू शकता. प्रेझेंटेशन आणि ईमेल रायटिंग एवढाच त्याचा वापर मर्यादित नाहीये. समजा माझ्याकडे काही डाटा आहे आणि तो डाटा त्याचं ॲनालिसिस करायचे, तर त्या डाटाचं ॲनालिसिस सुद्धा याचा वापर करून शक्य आहे. आता मी एक एक्सेल मधली फाईल इथं ओपन करतो. लाईनचं नाव आहे मॅक्झिमम व्होल्टेज, मिनिमम व्होल्टेज, मॅक्झिमम MW, मिनिमम MW, MVAR, पॉवर फॅक्टर, हा सगळा डाटा आहे. तर मी एक्सेल फाईल मधला डाटा हा कॉपी केला होता, तो या सर्च बारमध्ये, मेसेज बारमध्ये पेस्ट करतोय. हा डाटा आपण एक्सेल फाईल मधला घेतलेला आहे आणि ChatGPT ला मी कमांड देतो, अनालाइज अबोव डाटा. एंटर. व्होल्टेज लेवल, पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, पॉवर फॅक्टर. तर अशा प्रकारे त्याचं ॲनालिसिस तो करू शकतो. अर्थात ही जी प्रॉम्प्ट मी वापरलेली ती खूप बेसिक प्रॉम्प्ट आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये कसं इन्साईट पाहिजे त्या डाटामध्ये, तर ती प्रॉम्प्ट जर तुम्ही व्यवस्थित लिहिली तर तुम्हाला आणखी चांगले रिझल्ट हे मिळू शकतात. ChatGPTचा 3 गोष्टीसाठी वापर आत्तापर्यंत आपण बघितला. एक तर प्रेझेंटेशन, टेक्स्टच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिस्पॉन्स जनरेट करायचा आहे. दुसरं ईमेलला रिप्लाय द्यायचा आहे किंवा ईमेल लिहायचा आहे. आणि तिसरं जे आहे ॲनालिसिस, कुठल्याही डाटाचं ॲनालिसिस. या पद्धतीनं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल आपण वापरू शकतो. आता ह्या ChatGPTमध्ये एखादी इन्फॉर्मेशन तुम्हाला टेबल फॉर्ममध्ये पाहिजे तर ती सुद्धा मिळवता येईल. परत एकदा मी नवीन चॅट ओपन करतो आणि इथं मी प्रॉम्प्ट देणार आहे, प्रोव्हाइड. मला एक असा टेबल मध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे की पहिल्या ह्याच्यामध्ये पुस्तकाचं नाव, ऑथरचं नाव, पब्लिकेशनचं नाव आणि त्या पुस्तकातले काही कोटेशन्स, ही इन्फॉर्मेशन मला पाहिजे. मी म्हणतो एंटर. तर त्यांनी ती सुद्धा इन्फॉर्मेशन दिलेली. म्हणजे कुठलीही इन्फॉर्मेशन या पद्धतीने तुम्ही गॅदर करू शकता. ChatGPT या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलचा वापर 4 पद्धतीने कसा करता येईल आपण बघितलं. ईमेल करस्पॉन्डन्समध्ये, प्रेझेंटेशनमध्ये, त्यानंतर ॲनालिसिसमध्ये, डाटा ॲनालिसिसमध्ये, आणि इन्फॉर्मेशन टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहिजे तर ती सुद्धा इन्फॉर्मेशन या पद्धतीनं डिटेलमध्ये त्यांनी दिलेली. की समजा हे प्रोजेक्ट मॅनेजमेंट फॉर डमीज, स्टॅनली पॉर्टनीचं हे आहे, वायली पब्लिकेशनचं पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं प्रोजेक्ट मॅनेजमेंट फॉर डमीज सिम्प्लिफाईज कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सेप्ट, मेकिंग इट ॲक्सेसिबल टू बिगिनर्स अँड सीझन्ड प्रोफेशनल्स अलाइक. तर त्यातला मेन त्यांनी समरी काढून, ते कोटेशन काढून ते दिलेले. तर या पद्धतीने इन्फॉर्मेशन आपण गॅदर करू शकतो. आता मी पुढच्या टूलकडे वळतो. जसं हे ChatGPT आपण ईमेल करस्पॉन्डन्स करता, प्रेझेंटेशन करता, त्याचप्रमाणे टेबल फॉर्मॅटमध्ये इन्फॉर्मेशन गॅदर करण्याकरता आणि डाटा ॲनालिसिस करता वापरलं. अगदी तसंच कोपायलटचा सुद्धा सेम आपण वापर करू शकतो. इथे तुम्ही
create deck of 5 slides on कुठला एक टॉपिक सांगा, कुठल्या टॉपिकवर प्रेझेंटेशन तयार करायचे. डेक म्हणजे स्लाइडचं कलेक्शन. कुठला सांगा पटकन. सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी या विषयावर आपल्याला प्रेझेंटेशन तयार करायचं. जसं चॅट जीपीटीने आपल्याला रिस्पॉन्स दिला तशाच प्रकारचा रिस्पॉन्स आता इथं मिळेल. मुद्दाम आपण टॉपिक वेगळा घेतला होता. हां, त्याला पुन्हा आपण सांगू राईट स्क्रिप्ट. हे सुद्धा स्क्रिप्ट लिहू. एकच प्रॉम्प्ट तुम्ही इथं वापरू शकता. मी मुद्दाम वेगवेगळ्या प्रॉम्प्ट वापरतो. त्याच प्रॉम्प्ट वापरून प्रत्येक टूलचा रिस्पॉन्स तुम्ही चेक करा. तुम्हाला जे बेस्ट वाटतं ते ठेवा. राईट स्क्रिप्ट or above PPT. बघा, स्पीकरनं 2 स्लाइडच्या दरम्यान काय बोलायचं ह्यानी सुद्धा त्याचं इनपुट दिलेलं. त्याला तुम्ही एडिट करून वापरू शकता. म्हणजे जसं चॅट जीपीटी आपण वापरलं सेम आपण इथे वापरू शकतो. आता एक नवीन टॉपिक मी इथे घेतो आणि याचा वापर मला एक इमेज तयार करायची. चॅट जीपीटीने मी काय तयार केलं, टेक्स्ट तयार केलं. आता समजा मला इथे इमेज तयार करायची. तर इमेज तयार करण्याकरता एक प्रॉम्प्ट मला वापरावी लागेल. CTCL सबस्टेशन. त्याला मी सांगितलं मला एक अशी इमेज तयार करून दे टेक्निशियनची. त्याचं वय तुम्ही हे करू शकता, मेल फिमेल कोणतं पाहिजे. तर ते इथं इमेज सुद्धा ते तयार करून देईल. एखाद्या प्रेझेंटेशनमध्ये त्या स्लाइडला पूरक अशी इमेज तुम्हाला मिळत नाही तर तुम्ही स्वतः ती याचा वापर करून तयार करू शकता. आता इमेज ती जनरेट होते. बघा, वेगवेगळ्या इमेज त्यांनी इथं दाखवलेल्या आहेत. बघा, आता म्हणजे मला एखादा लोगो तयार करायचा आहे. जशी मी इमेज तयार केली लोगो तयार करता येईल. किंवा एखादा लोगो याला मला इथं अटॅच करता येईल. इथं इमेज अटॅच करून समजा अपलोड फ्रॉम धिस डिव्हाइस. मी एक इमेज इथं अपलोड करतो. माझ्याकडे जी आहे ती प्लस फॉर इनोव्हेशन मधली. हा लोगो मी इथे अटॅच केला. असा लोगो एक तर डिझाईन करता येईल. लोगो अटॅच करून त्याचा सिग्निफिकन्स सुद्धा मला विचारता येईल की हा लोगो काय दाखवतो. तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉम्प्ट वापरून आपल्याला या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलचा वापर करता येईल. पुढचं जे टूल आहे क्लॉड AI ते मी इथं ओपन करतो. याचा सुद्धा वापर प्रेझेंटेशन करण्याकरता, ईमेल रायटिंग करण्याकरता, डाटा ॲनालिसिस करण्याकरता करता येणार. आता इथं बघा, मला कुठली फाईल अटॅच करता येते. त्या अटॅचमेंटला मी क्लिक करतो. क्लॉड AI आणि याला मी हा एक PDF आहे की ज्या PDF मध्ये EHV सबस्टेशनची जी एक समिट झालेली होती, न्यू ट्रेंड्स इन EHV सबस्टेशन, त्या समिटचं शेड्यूल त्यांनी इथं दिलेलं आहे. त्याचा अजेंडा दिलेला आहे. तो मी अटॅच केला क्लॉड AIला आणि त्याला मी सांगतो की समराइज धिस PDF. समराइज धिस PDF. मी मुद्दाम प्रॉम्प्ट जे आहेत त्या छोट्या घेतोय कारण इथं मला ते टाईप करायला वेळ लागणार आहे. पण जसजसं तुम्ही काम कराल तसं आणखी डिटेलमध्ये त्या प्रॉम्प्ट लिहून तुम्हाला जसं पाहिजे तसं इनपुट तुम्ही मिळवू शकता. क्लॉड AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलमध्ये मी PDF अटॅच करू शकतो. चॅट जीपीटीने काय केलं, मी टेक्स्ट तयार केले वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये.
को पायलटमध्ये मला इमेज तयार करता आली आणि इथं मला PDF अटॅच करून त्याच्यामधले की इनसाईट घेता येतील, ती समराईज करता येईल. आता त्यांनी बघा पूर्ण ते जे शेड्यूल मी त्याला अटॅच केलेलं होतं त्या शेड्यूलबद्दल ही समरी मला तयार करून दिली. इथं मी म्हणतो गिव्ह 3 की इनसाइट्स ऑफ अबोव PDF. जी PDF मी अटॅच केलेली, जी न्यू ट्रेंड्स इन EHV सबस्टेशन या समिटचं शेड्यूल होतं, त्याच्यामधले 3 इनसाइट मला पाहिजे. समरी नको. आता मी थोडासा प्रॉम्प्ट बदलला तर त्याचे की इनसाइट्स सुद्धा त्यांनी इथे दिलेले. तर सेम टूल तुम्ही वेगवेगळ्या कारणासाठी वापरू शकता आणि मग त्याच्यात जो बेस्ट रिस्पॉन्स आहे, आता जे 3 टूल मी सांगितले, प्रेझेंटेशन तयार करता येईल, डाटा अनालिसिस करता येईल, ईमेल करता येईल, एकच प्रॉम्प्ट तुम्ही तिन्ही टूलला द्या, मग तुमच्या फरक लक्षात येईल की को पायलटचा पॅटर्न वेगळा आहे, क्लॉड AI जे इनपुट देतं ते वेगळ्या फॉर्मॅटमध्ये, आणि मग जे तुम्हाला सुटेबल वाटतं तो रिस्पॉन्स तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता आणि वापरू शकता. आता हे जे प्रेझेंटेशन मी तयार केलेलं होतं ते PDF फॉर्मॅटमध्ये आपल्या ग्रुपवर मी शेअर केलेलं आहे. आता मी तेच प्रेझेंटेशन इथे क्लॉड AI ला अटॅच करतो. PDF फॉर्मॅटमध्ये माझं प्रेझेंटेशन होतं, ते प्रेझेंटेशन क्वेस्ट फॉर इनोव्हेशन सेशन 5 वर्जन 4 ही PDF मी क्लॉड AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलला अटॅच केली आणि त्याला सांगतो की हे जे प्रेझेंटेशन आहे हे मला समराइज करून दे. समराइज द डॉक्युमेंट, समराइज द PPT. एंटर. आता याच्यामध्ये या प्रेझेंटेशन बद्दलची ही समरी त्यांनी तयार करून दिली. परत या टूलचा मी वापर करून याला मी कमांड देऊ शकतो, गिव्ह की इनसाइट्स, गिव्ह 3 की इनसाइट्स ऑफ अबोव PDF किंवा PPT. आता बघा हे जे की इनसाइट मी हे केलं त्यालाच मी कमांड देतो इथं, कन्वर्ट अबोव इन मराठी. फक्त तेवढी फ्लुएन्सी ती नसणार आहे, तो शब्दशः भाषांतर करेल. राईट a poem in Marathi on automation. काही तुम्ही हे करू शकता. ऑटोमेशन या विषयावर मराठीमध्ये कविता लिही, तो लिहिणार. आता ते कितपत त्याचं यमक जुळलेलं माहित नाही, परंतु एक तुम्हाला साधारणतः आयडिया येईल. त्याच्यातून काही शब्द क्लिक होऊन तुम्ही स्वतःची रचना कविता सादर करू शकता, स्क्रिप्ट लिहू शकता. इथं आपण त्याला कमांड देऊ, राईट सेफ्टी स्लोगन्स इन हिंदी. इवन आजच्या सेशनचं जे टॉपिक आहे त्याचं टायटल, त्याची टॅग लाईन ही सुद्धा मी AI टूल कडूनच घेतलेली. ही काही AI टूलचे इन्साइट आपण बघितले आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होऊ शकतो हे पाहिलेले. बघा, उरलेल्या 3 मिनिटांमध्ये आपण रिकॅप करू. आपल्या आजच्या सेशनचा उद्देश काय होता, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलची आपल्याला माहिती करून घ्यायची होती. आपल्याकडं आपल्या स्वतःचा ह्युमन इंटेलिजन्स आहे, पण त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची जो जोड मिळाली तर आपण आपले काही स्किल अपस्किल करू शकतो,
ऑफलिफ्ट करू शकतो, अपग्रेड करू शकतो, अपडेट करू शकतो. तर त्या दृष्टीने काही AI टूल्स आपण बघितले. पुढच्या स्लाइडवर जातो. डिझायनर फीचरचा वापर करून AI टूल आपण कम्युनिकेशन करता आणि ॲनालिसिस करता वापरू शकतो, हे आपण बघितलं. प्रत्यक्ष त्याच्या काही प्रॉम्प्ट आपण बघितल्या, त्या प्रॉम्प्टचा आपण वापर केलेला. आपल्याजवळ वेगवेगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल आहेत, वेगवेगळ्या कामाकरता आपल्याला वापरता येतील. कोणत्या कामाकरता कुठलं टूल वापरायचं आहे हे थोडंसं प्रॅक्टिसनं आपल्या लक्षात येऊ शकतं. AIचा वापर आपण कंटेंट क्रिएट करण्याकरता, इमेज क्रिएट करण्याकरता, आयडिया जनरेट करण्याकरता, वेगवेगळ्या क्विज तयार करण्याकरता, डाटा ॲनालिसिस करण्याकरता, वेगवेगळ्या कामाकरता आपण करू शकतो. काही उदाहरणं आपण बघितले. आता राईट अँड ईमेल इन्व्हायटिंग MSCTCL इंजिनियर्स फॉर AI टूल्स वर्कशॉप ही बेसिक प्रॉम्प्ट झाली. पण हीच प्रॉम्प्ट तुम्ही एवढ्या डिटेलमध्ये जर दिली तर त्याचा रिस्पॉन्स हा वेगळा असणार आहे. हे प्रत्यक्ष टास्क म्हणून तुम्हाला मी हे देतो, प्रेझेंटेशन शेअर केलेलं आहे. ही जी डिटेलमधली प्रॉम्प्ट आहे ती प्रॉम्प्ट तुम्ही स्वतः वापरून त्याचा रिस्पॉन्स चेक करा. हीच प्रॉम्प्ट तुम्ही ChatGPTमध्ये वापरा, कोपायलटमध्ये वापरा आणि क्लॉड AI मध्ये वापरून बघा काय फरक तुम्हाला जाणवतो. माइंड ब्लोईंग प्रेझेंटेशन करण्याकरता कसं वापरता येईल. काही प्रॉम्प्ट मी या स्लाइडवर इथं दिलेले आहेत, त्या तुम्ही प्रत्यक्ष वापरू शकता. गिव्ह मी अ 10 पेजेस प्रेझेंटेशन ऑन सायबर सिक्युरिटी. आता ह्याला डिटेलमध्ये मी सांगितलं. यू ॲक्ट ॲज IT ॲडमिनिस्ट्रेटर इन MSCTCL. Your boss in MSCTCL has asked you to create a 10-page presentation on cyber security. Your boss needs this PPT to discuss cyber security issues during upcoming automation summit. पहिली बेसिक प्रॉम्प्ट होती, नंतर मी त्याला डिटेलमध्ये प्रॉम्प्ट दिली. या दोन्हीचा रिस्पॉन्स तुम्ही स्वतः चेक करू शकता. Act as a speech coach. Give me the exact script that I should be following in order to deliver the above presentation. गिव्ह मी जस्ट स्लाइड टायटल्स, मला फक्त टायटल्स सांग. तर या पद्धतीनं हे टूल आपण वापरू शकतो. कविता जशी आपण तयार केली तशी जिंगल सुद्धा तुम्ही तयार करून बघू शकता वेगवेगळ्या. प्रेझेंटेशन मध्ये मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटचा, ऑफिस 365चा कसा वापर करायचा हेही आपण बघितलं. ऑफिस 365 फ्री आहे, हे अकाउंट तुम्ही ओपन करा. आता कुठलंही इनपुट जे द्यायचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलला, त्याच्यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं तर कॉन्टेक्स्ट, की जसं मी सांगितलं की यू आर वर्किंग इन MSCTCL ॲज IT ॲडमिनिस्ट्रेटर. तर हा कॉन्टेक्स्ट तुम्ही त्याला दिला. टास्क राईट अँड ईमेल, क्रिएट PPT किंवा प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन इन टेबल फॉर्मॅट, हे झालं टास्क. इन्स्ट्रक्शन आणि एक्झाम्पल किंवा डाटा, तुम्हाला कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉम्प्टमध्ये व्यवस्थित लिहिल्या तर तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स हा चांगला मिळू शकतो. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हा एक वेगळा आणि स्वतंत्र विषय झालेला आहे. काही प्रॉम्प्ट इथं मी तुमच्यासाठी दिलेले आहेत, या प्रॉम्प्ट तुम्ही वापर करू शकता. प्रत्यक्ष सेशनमध्ये आपल्याला सगळ्या प्रॉम्प्ट वापरता आलेले नाही, पण प्रॉम्प्ट कशा वापरायच्या याचं आपण माहिती करून घेतलेली. क्रिएट क्विज ऑन सबस्टेशन ऑटोमेशन, तर तो तुम्हाला क्विज तयार करून देईल. इथं जर तुम्ही म्हणला क्रिएट अ क्विज ऑफ 10 MCQs विथ डिटेल एक्सप्लेनेशन अँड आन्सर्स, तर तुम्हाला त्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळणार. मग ह्याच्यामध्ये कॉन्टेक्स्ट काय, टास्क काय, इन्स्ट्रक्शन्स काय, याची इथं माहिती करून दिलेली आहे. AIचा वापर करून काय काय करता येईल, कंटेंट क्रिएट करता येतील, इमेज तयार करता येतील, या गोष्टी सुद्धा आपण बघितल्या. आणखी काही प्रॉम्प्ट मी इथं दिलेले आहेत, या प्रॉम्प्ट तुम्ही वापरू शकता. या प्रॉम्प्ट तुम्ही ChatGPTला विचारा, क्लॉड AIला विचारा आणि कोपायलटला. गिव्ह मी समरी ऑफ मेजर इव्हेंट्स हॅपन इन 2024. समरी ऑफ मेजर इव्हेंट्स हॅपन इन 2024. टॉप 10 मोस्ट डिमांड स्किल्स. हे इनपुट काय विचारायचं आहे बघा. इथं जेमिनाय या टूलचं मी काही माहिती करून दिली नाही, पण जेमिनायला तुम्ही व्हिडिओबद्दल जर विचारलं, एखाद्या व्हिडिओची लिंक तुम्ही दिली तर त्या व्हिडिओची सुद्धा समरी तू तयार करून देणार.
मी जस्ट तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की टेक्स्ट पाहिजे तर ChatGPTकडे जा, इमेज असेल Copilotकडे जा, तुम्हाला एखादी PDF अटॅच करायची ती समराईज करायची Claude AIकडे जा, आणि एखादा व्हिडिओ त्याला टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट करायचं त्याची समरी तयार करायची तर हे जेमिनाय हे टूल आहे. जेमिनाय हे गुगलचं टूल आहे, तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आज या सेशनमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करता आल्या नाही, पुन्हा कधीतरी आपण वेगळ्या सेशनमध्ये त्याची माहिती करून घेण्याचा प्रयत्न करू. आणि हे रिकॅप हे फीचर आपण इथं वापरलं, या सगळ्या स्लाइड आपण बघितले. तर आजच्या या क्वेस्ट फॉर इनोव्हेशनच्या सेशनमध्ये काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स मला तुमच्यासमोर मांडायचे होते, ज्याचा मी डेली वापर करतो, तुम्ही सुद्धा करू शकता. तर ह्या टूल्सच्या साह्यानं, टेक्नॉलॉजीच्या साह्यानं आपण आपलं कम्युनिकेशन, मग ते ईमेल कम्युनिकेशन असेल, प्रपोजल रायटिंग असेल, ड्राफ्ट असेल, याच्यावर जे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे सुटू शकतात. सबस्टेशनमधला जो डाटा एक्सेल फाईलमध्ये डायग्नोस्टिक टेस्टिंग जे टेस्टिंगचं आहे तर त्याचं ॲनालिसिससुद्धा तुम्ही या टूल्सच्या साह्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं करू शकता. तर ज्या गोष्टी मला शेअर करायच्या होत्या त्या मी इथं शेअर केलेल्या आहेत. हा साधारणतः ओव्हरव्ह्यू होता. आता याच्यामध्ये जेवढं तुम्ही या टूल्सचा वापर कराल आणि जेवढ्या प्रॉम्प्ट तुम्ही तुमच्या हाताने लिहाल तसं तुम्हाला ती माहिती दिसेल. त्या प्रॉम्प्ट मॉडिफाय करत जा जोपर्यंत तुम्हाला पाहिजे ती इन्फॉर्मेशन मिळणार नाही. कम्युनिकेशन आणि ॲनालिसिसमध्ये या पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूलचा वापर होऊ शकतो.